पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गँगवॉर चालू आहेत। कोयता गँग आहे। मध्यंतरी मी पुण्यात जाऊन माहिती घेतली, पुणे जिल्ह्यात 70 गँग कार्यरत आहेत। खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न असे प्रकार तिथे सर्रास घडतायत। आणि हे करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे सरकारचं पाठबळ हे त्यांना आयतं मिळतंय। हे सिद्ध झालंय की आपल्याला माहिती आहे, आपण काही दिवसापासून निलेश गायवळ प्रकरण आपल्या माध्यमांच्या चर्चेत आहे। निलेश गायवळ हा कुविख्यात गुंड महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेलेला आहे। त्याचे गुंड थैमान घालतायत। रस्त्यावरती उभा राहिलेल्या माणसांना जाब विचारला म्हणून गोळीबार करतायत। अशा निलेश गायवळच्या भाऊला सचिन बन्सीलाल गायवळ याला योगेश कदम यांनी रिव्हॉल्वर किंवा शस्त्र परवाना मंजूर केलेला आहे। हा शस्त्र परवाना मंजूर करताना, कारण शस्त्र परवाना घेण्याची एक पद्धत असते, शस्त्र परवाना अर्ज करावा लागतो। तो अर्ज स्क्रुटिनीला जातो। स्थानिक पोलीस त्याची पूर्ण चौकशी करतात। त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते बघतात। त्याच्या घरची पार्श्वभूमी बघतात। शस्त्र परवान्याची त्याला गरज आहे का बघतात। त्याच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे बघतात। आणि जर पोलिसांना वाटलं की याला शस्त्र परवाना देणं गरजेचं आहे तर शस्त्र परवाना दिला जातो। शस्त्र परवाना हा सोपा विषय नाही। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ज्याला शस्त्र दिलं जातं त्याची समाजात एक इब्रत असावी लागते। त्याचं समाजात एक स्थान असावं लागतं। हा सचिन बन्सीलाल गायवळ हा निलेश गायवळचा सक्का भाऊ आहे। याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे होते। योगेश कदम यांच्याकडे येण्याच्या पूर्वी ज्यावेळेला पोलिसांनी स्क्रुटिनी केली, त्या पोलिसांच्या स्क्रुटिनीमध्ये पोलिसांनी आपला पूर्ण अहवाल लिहिलेला आहे की हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, याचा भाऊ कुविख्यात गुंड आहे, याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते। गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले, कारण यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिला नसेल। की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेलं नाही। त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले। निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश कदमांकडे न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला दिला। ही आताची बाब नाहीये, महाराष्ट्रानं लक्षात घ्यावं यांचं काय चाललंय ते। आणि सातत्यानं योगेश कदमवरती अन्याय होत होते। एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजीला, उद्धवजी माझी तुम्हाला अडचण असेल तर मी रिझाईन देतो, पण मला तुम्ही त्रास का देताय थोडं मला सांगा फक्त। ही बाब एकनाथ शिंदेसोबत जायच्या आधीची आहे, नंतरची नाही। आणि म्हणून योगेश कदमांना टार्गेट हे आजच नाही, ह्याच्या आधी मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम हे चाललंय दापोलीमध्ये। योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा निवडून आला आणि पुन्हा योगेश कदमकडे 4-5 खाते आली आणि त्याच्यामुळे यांची पोटसूळ आणखी वाढलं। आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला 5-5 खाती मिळतात म्हणजे काय, आणि म्हणून यांचं पोटसूळ वाढलं। तुम्हाला माहिती आहे, अनिल परब पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला
हा योगेश कदमांचा पार्टनर आहे, राजीनामा घ्या. शेवटी योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे, त्या ऑर्डरची कॉपी दाखवली, थांबला. आतापर्यंत अनिल परबने जे जे आरोप केले, विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये 7/12चा उतार दाखवला, इथं वाळू टाकली, तिथे घमेल वाळू टाकली नव्हती.